या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर शिंदेंना बसला मोठा दणका, आपल्याच मंत्र्यांनी केली गद्दारी। होय, काही दिवसापूर्वी शिंदेंसोबत जे मंत्री गेले होते आणि शिंदे यांनी ज्यांना मोठ्या मंत्रिपदावर बसवलं होतं, ज्यांच्यावर शिंदेंनी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता, अखेर त्याच मंत्र्यांनी शिंदेंना दिला सर्वात मोठा धोका। सगळे गेम फिरली। शिंदेंचं निलंबन करा, शिवसेनेचे खरे मालक उद्धव साहेब ठाकरे आहेत आणि तो एक महत्त्वाचा कागद बनवण्यात आला, ज्याच्यावरती शिंदे यांच्या 3 मोठ्या मंत्र्यांनी सह्या केल्या। ही शिंदे यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावरून काढून टाकावं, यासाठी शिंदेंच्याच मोठ्या मंत्र्यांनी केली गद्दारी। नुसतीच या मंत्र्यांनी गद्दारी केली नाही, तर या मंत्र्यांनी काही आमदारांचा मोठा गट घेऊन हे थेट मातोश्रीवरच पोहोचले आणि शिंदे यांचे इतके मोठ्या प्रमाणामध्ये आमदार फुटले की शिंदेंची अक्षरशः झोपच उडाली। नेमकं शिंदेंना बडतर्फ करा, निलंबित करा, यासाठी त्या कागदावर कुणी कुणी सह्या केल्या, तसंच हे कोण मोठे मंत्री आहेत, तसंच या 3 मोठे मंत्री आणखी किती आमदारांना घेऊन मातोश्रीवर पोहोचले, हे शिंदे गटाचे फुटलेले सगळे आमदार, सगळे मंत्री नेमकं कोणत्या मतदारसंघातले आहेत, कोणत्या जिल्ह्यातले आहेत, तसंच मातोश्रीवर सर्वात मोठा जल्लोष, सर्वात मोठा पक्षप्रवेश, संजय राऊत आणि सोबत बैठक, ते सगळं आपण तुम्हाला सगळं डायरेक्ट सांगणार आहे। मंत्र्यांची यादीच वाचून दाखवणार आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या सगळ्या आमदारांनी, या सगळ्या मंत्र्यांनी कशा प्रकारे सगळी गेम फिरवली, नेमका उद्धव साहेबांनी कशा प्रकारे या सगळ्याला आपल्याकडे आणलं, हे सगळं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। या व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्त्वाची गुप्त माहिती आपण तुमच्या समोर उघड करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा आहे। आणि या महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला 1 लाईक करा, लगेच तात्काळ 1 लाईक झाला पाहिजे। काही दिवसापूर्वी शिंदे साहेबांसोबत 40 आमदार आलं होती आणि शिंदे साहेब भाजपा सोबत जाऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, परंतु त्याआधी शिंदेंच्याच काही मोठ्या मंत्र्यांनी शिंदेंना निलंबित करावे यासाठी एका महत्त्वाच्या कागदावर सह्या केलेल्या होत्या आणि तोच कागद आता कोर्टामध्ये महत्त्वाचं ठरणार आणि शिंदेंना मोठा दणका बसणार। अखेर शिंदेंचं सगळं भांडच फुटलं। बऱ्याच दिवसापासून कोर्टामध्ये खरी शिवसेना कोणाची या संदर्भामध्ये खटला चालू होता, निकाल कोणाच्या बाजूने येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, परंतु कोर्टामध्ये ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी असे काही कागदपत्रे सादर केली, असे काही पुरावे दाखवले की संपूर्ण शिंदे गटाला एकच मोठा दणका बसला। शिंदे गटाचं गद्दारीचं सगळं काम उघड पडलं आणि शिंदे यांच्या आपल्याच मंत्र्यांनी दिला मोठा धोका। त्या सगळ्या मंत्र्यांची नावे, त्या सगळ्या आमदारांची यादी आता आपण तुम्हाला वाचून दाखवणार आहे। नुसतीच नावे आणि यादी नाही, तर या सर्व आमदारांनी, सगळ्या मंत्र्यांनी कशा प्रकारे शिंदेंवरच गेम फिरवली ते सुद्धा आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवत आहे, त्यामुळे शेवट। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झाली आणि यावेळी ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। हे प्रकरण आमच्या बाजूने आहे आणि आयोगाने आम्हाला नोटीस न देताच निर्णय घेतला, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। त्यांच्याकडे 39 आमदार म्हणून चिन्हासाठी पात्र ठरले असं आयोग म्हणतंय आणि यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर देखील खापर फोडले। आम्ही आमदार पात्रतेची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केलेली होती, पण त्यांनी निर्णय प्रलंबित ठेवला, असा दावा सिब्बल यांनी केलाय। तर हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याची ही सिब्बल यांनी मागणी केली आहे। तर कोर्टात काय घडले आपण पाहतोय। शिंदेंची नियुक्ती संदर्भात उपस्थित करण्यात आलेला आहे प्रश्न। अचानक ते 1999च्या घटनेबद्दल बोलू लागतात आणि 2018ची घटना लोकशाही विरोधी होती असा शोध लावला। या निर्णयानुसार पक्ष रद्द करणे हाच एकमेव पर्याय उरतो। आयोग म्हणतो हे मान्य आहे, पण मी तरी काय करू शकतो, असा सवाल आयोगाने उपस्थित केलेला होता आणि ही संपूर्ण माहिती सिब्बल यांनी कोर्टात उपस्थित केली आहे। भरत, तू जे आता सांगितलंस त्याच्याप्रमाणे कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे, राणा प्रकरणाचा दाखला देऊन त्यांनी जे सांगितलं की 2/3 मेजॉरिटी 1/3 मेजॉरिटी हा एक मुद्दा झाला आणि 2018च्या जी घटना आहे त्याच्या संदर्भातला जो युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत, हे 2 मुद्दे जर का विचारत घेतले तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे गटाच्या अडचणी याच्यामध्ये वाढच होताना आपल्याला दिसते। नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून
21 जून 2022 रोजी निर्णय घेण्यात आला। त्यांनी सुरत मार्गे गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 22 जूनला त्यांनी एक पत्र लिहिलं। या पत्राच्या माध्यमातून त्यांनी जे काही व्हीप आहे व्हीप हटवण्याचा निर्णय घेतला। सुनील प्रभू जे व्हीप होते त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या जागी भरत गोगावलेंची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला। अशा पद्धतीने ज्या काही घटना होत्या त्या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये येतो तो म्हणजे 2018ची घटना। खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 आणि 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली। 2018 मध्ये जी काही शिंदेच्या पूर्ण शिवसेना जी आहे या एकत्रित शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद दिल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं। त्यानंतर 2.5 लाख जवळपास 2.5 लाख जे काही प्राथमिक सदस्य आहेत शिवसेनेचे त्यांच्याकडून सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यात आलं होतं। त्यावेळेस उपनेते एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं होतं। संपूर्ण कोर कमिटी आहे त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला संमती दिली होती आणि उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना उपनेते म्हणून नियुक्त केलं होतं। त्यानंतर विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्त केलं होतं। हाच मुद्दा आता महत्त्वाचा ठरतोय। खरं तर एका बाजूला निवडणूक आयोग सातत्यानं सांगतोय की 2018ची जी घटना आहे ती आमच्यापर्यंत नाही, आमच्या रेकॉर्डवर नाही, आमच्याकडे ती सादरच करण्यात आली नाही। मात्र दुसरीकडे तेच निवडणूक आयोग 2018ची घटना लोकशाही विरोधी होती आणि त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने निर्णय घेतला अशा पद्धतीचा युक्तिवाद करताय। खरं तर कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा आता पकडलेला आहे आणि एकदम चिमटीत जसं पकडावं तसं निवडणूक आयोगाला या चिमटीत पकडलेलं आहे। खरं तर 2018ची जी घटना आहे पक्षाची घटना ती जर लोकशाही विरोधी होती, त्यातल्या सुधारणा जर लोकशाही विरोधी होत्या तर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती बेकायदेशीर होती। एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने उमेदवारी दिली 2019च्या निवडणुकीमध्ये ती सुद्धा बेकायदेशीर असू शकते। अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांनी या आधीच्या 6 ऑगस्टच्या सुनावणीवेळी केला होता आणि त्यानंतर अशा पद्धतीनं न्यायमूर्ती बागची यांनी एक अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट केलं होतं। त्यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1950 मध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा संदर्भ देत कोट करत एक पुढं टिप्पणी केली होती ती म्हणजे घटना कितीही चांगली असेल तर ते राबवणारे लोक वाईट असतील तर ती घटना वाईट ठरू शकते। अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद महत्त्वाची टिप्पणी न्यायमूर्ती बागची यांनी केली होती। सरन्यायाधीशांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात टिप्पणी केली होती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 2018ची घटना असेल, त्यानंतर विधिमंडळ पक्षातील फूट असेल, राजकीय पक्षावर केलेला दावा असेल, हे सगळे मुद्दे एकमेकाशी इंटरलिंक जरी असले तरी सुद्धा राजकीय पक्ष सर्वश्रेष्ठ कसा याच भोवती आता कपिल सिब्बल यांचा जोरदार असा युक्तिवाद सुरू आहे आणि कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादामध्ये सातत्यानं निवडणूक आयोग असेल, एकनाथ शिंदे यांची